तिथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील। गेल्या 9 दिवसांमधला हणमंतप्पांचा संघर्ष कमालीचा प्रेरणा देणारा होता। अख्खा देश त्यांच्यासाठी प्रार्थना करत होता, पण अखेर ही झुंज व्यर्थ ठरली। नवी दिल्लीत हणमंतप्पा यांना आदरांजली वाहण्यासाठी दिग्गजांनी हजेरी लावली होती। लष्कर प्रमुख जनरल दलवीर सिंग सुहाग, संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे देखील त्यावेळी उपस्थित होते। थोड्याच वेळात त्यांच्या मूळ गावी त्यांचं पार्थिव नेण्यात येणार आहे आणि आपण एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी जाणार आहोत। थेट आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत हुबळीमध्ये, प्रताप नाईक यांच्याकडे। प्रताप, अर्थातच आपण बघतोय की हुबळीतल्या नेहरू स्टेडियमवरती आता हणमंतप्पा यांचं पार्थिव आणण्यात आलंय। 11 वाजता त्यांचं पार्थिव हे त्यांच्या मूळ गावी नेण्यात येणार आहे। शोकाकुल वातावरणामध्ये सध्या तिथे अंत्यदर्शनासाठी अनेक हुबळीकर जमलेलेच असतील, पण त्याचबरोबर तिथलं वातावरण आणि एकूणच परिस्थिती याबद्दल काय सांगाल? आपण बघतो की एक 15-20 मिनिटापूर्वीच या ठिकाणी हे जे आहे पार्थिव आणून ठेवलेलं आहे। आपण बघू शकतो की कशा प्रकारे अख्खे हुबळीकर या ठिकाणी दर्शनासाठी अखेरचं दर्शन घेण्यासाठी दाखल झालेले आहेत। हे आपण पाहतो की त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी बसलेले आहेत। त्याच्यामध्ये नेत्रा जी मुलगी आहे त्यांची अवघी 18 महिन्याची, ती सुद्धा इथं आलेली आहे। 1982ला हणमंतप्पाचा जन्म झाला होता। वयाच्या 33व्या वर्षी त्यांना वीरमरण आलेलं आहे आणि एकूणच बघतोय की आपण म्हणजे सुरुवातीपासून सैन्यामध्ये जाण्याच्या उद्देशानं प्रेरित होऊन त्यांनी सैन्यामध्ये भरती झालेले होते। मद्रास रेजिमेंटमध्ये ते दाखल झालेले होते आणि तेव्हापासून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी कामगिरी बजावत त्यांनी देशाची सेवा केलेली होती। अशा या आपल्या जवानाला आज अखेरचा निरोप देण्यासाठी ही सगळी जी जनता आहे की हे सगळे नागरिक आहेत, सकाळपासूनच या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। आपण बघू शकतो की कशा प्रकारे हे प्रत्येक जण हा क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी उत्सुक आहे, कारण हा आपल्या जवानाला आपण अखेरची सलामी देतो, तिची आठवण राहावी ही सुद्धा इच्छा त्या सगळ्या लोकांची आहे। त्याचमुळं आपण बघतो की कशा प्रकारे ही सगळे हुबळीकर मोठ्या संख्येने या नेहरू स्टेडियममध्ये आलेले आहेत। साधारण अजून 1 तासभर या ठिकाणी यांचं पार्थिव ठेवलं जाईल आणि त्याच्यानंतर त्यांच्यावर त्यांच्या गावी बटेदूरमध्ये अंत्यसंस्कार केले जातील। आपण बघतो की त्यांना 18 महिन्याची मुलगी आहे, ती सुद्धा या ठिकाणी आहे आईसोबत। तिला पाहून अनेक जण हळहळ व्यक्त करतायत। अशा मुलीला, त्या मुलीला कळत पण नाही की आपल्या वडिलांचं नेमकं काय झालेलं आहे आणि अशा मुलीला बघून अनेक जणांचे डोळे पाणावतायत। खरे आणि एकूणच प्रताप, आपण बघितलं तर तिथे शोकाकुल वातावरणात आणि अमर रहे अशा घोषणा देखील सुरू आहेत। मात्र एकूणच 13 वर्षांच्या कारकिर्दीत हणमंतप्पा हे 10 वर्ष सियाचीन ह्या ठिकाणी होते। अतिशय अशा विचित्र अवस्थेत त्यांनी त्यांचं आयुष्य घालवलेलं आहे। एकूणच बघितलं तर खडतर प्रवास त्यांनी आयुष्यात बघितलाय। लढवय्या जवान आज आपल्यात नाहीये ह्याची खंत आज प्रत्येक देशवासियाच्या मनात सलत असणार आहे। एकूणच त्यांच्या कारकिर्दीबद्दल आणि त्यांच्या पश्चात कोण कोण आहे ह्याबद्दल काय सांगाल? आपण बघतो की वयाच्या 5व्या वर्षापर्यंत प्राथमिक शिक्षण त्यांनी त्यांच्या गावी घेतलं बटेदूरमध्ये आणि त्याच्यानंतर शेजारच्याच गावामध्ये त्यांनी माध्यमिकचे शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच गावामध्ये त्यांनी कॉलेजचं शिक्षण पूर्ण केलं आणि आपण बघतो की त्यानंतर ते सैन्यामध्ये भरती व्हायला गेले। सैन्यामध्ये जवळपास 15 वेळेला त्यांनी प्रयत्न केला सैन्यामध्ये भरती होण्यासाठी, पण त्यांना यश मिळालं नाही। पण त्यांना असणारी जिद्द, त्यांची उमेद आणि भारत मातेचं रक्षण करण्यासाठी आपल्याला सैन्यात जायचंच आहे ह्या उद्देशानं हेतून प्रेरित होऊन 16व्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं आणि अखेर मद्रास रेजिमेंटमध्ये ते जवान म्हणून सहभागी झाले। तेव्हापासून ते आजपर्यंत कालपर्यंत ते या आपल्या भारत मातेच्या सेवेमध्ये दाखल होते। एकूणच त्यांना सुरुवातीपासून खेळाची आवड मोठ्या प्रमाणात होती, वेगवेगळे खेळ ते खेळायचे आहेत आणि त्याचबरोबर सैन्यामध्ये जाण्याची इच्छा असल्यामुळं कशा पद्धतीनं आपल्याला वेगळ्या पद्धतीनं शत्रूंशी 2 हात करता येईल याचा विचार नेहमी त्यांच्या डोक्यात असायचे। पुढच्या महिन्यातच म्हणजे मार्चमध्येच ते या ठिकाणी गावी परत येणार होते, पण 1 महिना आधीच त्यांना आपल्या गावी परत यावं लागलं, पण ते शहीद होऊन परत यावं लागलं। याच्यासारखं दुःख दुसरं कुठलं नाही आहे। पण
प्रत्येक गावातल्या लोकांची किंवा इथे येणाऱ्या प्रत्येकाची मनात एक इच्छा किंवा एक प्रत्येकजण बोलून दाखवतो की असा जवान होणे पुन्हा नाही, कारण आपल्या 6 दिवस हिमकणामध्ये त्यांनी लढा दिला, पण नंतर मात्र हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार सुरू असताना त्या लढाईला मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. खरंय प्रताप, अर्थातच लढवय्या जवान गेल्याचं दुःख प्रत्येकाच्या मनात आहे आणि 6 दिवस बर्फाखाली राहणं आणि ते सुद्धा 50 अंश सेल्सिअसच्या तापमानाखाली तर फारच अतिशय कठीण असतं आणि ह्या जवानानं आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. एकूणच आपण बघितलं तर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रताप, ह्या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.